नमस्कार मंडळी, लय भारी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे उपवासाची भगरीची खिचडी किंवा भगरीचा भात, मसाले भात। चला तर रेसिपीला सुरुवात करते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यासाठी मी साहित्य घेतलेले आहे। 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेत, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत 2 चमचे, 1 बटाटा कट करून घेतलेला आहे आणि वरईचे तांदूळ 1 वाटी घेतलेले आहेत। प्रथम आपण पातेल्यात 2 चमचे तेल टाकून घेऊया। खूप छान आणि 10 मिनिटात बनणारी खिचडी आहे ही। उपवासाची खिचडी झटपट बनते। त्यासाठी मी वरईचे तांदूळ धुवून घेते। आमच्याकडे भगर म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तेही सांगा। त्यासाठी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते। उपवासाच्या भरपूर रेसिपी मी टाकलेल्या आहेत, त्याही नक्की पहा तुम्ही। 9 दिवसासाठी 9 रेसिपी मी टाकलेल्या आहेत, अपलोड केलेल्या आहेत। माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही कमेंट करून सांगा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व उपवासाच्या रेसिपीची लिंक देते, तरी सर्वांनी पहा आणि व्हिडिओ कसे वाटले ते पण मला कमेंट करून सांगा। हे तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत। तर तेल गरम झालेलं आहे, त्यात अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत। जिरे छान तडतडले की त्यात हिरवी मिरची टाकली। हिरवी मिरची 1 मिनिट परतून घेऊया छान। मिरची परतून झाली, मिरचीचा कलर थोडा चेंज झाला की त्यात आपण कट करून घेतलेला बटाटा घालणार आहे। हा पहा, बटाटा कट करून मी पाण्यामध्ये ठेवलेला होता, कारण जास्त वेळ जर बटाटा कट करून ठेवला तर काळा पडतो, त्यामुळे मी कट करून पाण्यामध्ये ठेवला। बटाटा छान 2 मिनिट परतून घेऊया। बटाट्याचा थोडासा कलर चेंज झाला की बटाटा शिजतो पण लवकर आणि खायला पण टेस्ट छान लागते। आता यात घालून घेते मी धुतलेले तांदूळ। धुतलेले तांदूळ घालून छान परतून घ्यायचे। तांदूळ तेलामध्ये परतल्यामुळे काय होतं की ही जी खिचडी होते चिकट होते, अशी ती चिकट बनत नाही, मोकळी होते अशी। तांदूळ तेलात छान परतल्यामुळे खिचडी मोकळी होते। आता यात घातलेले आहेत मी शेंगदाणे घातलेले आहेत, परतून घेते मी तेलात। बघा 2 ते 3 मिनिटं तांदूळ तेलात छान परतून घ्यायचा आहे। तांदूळ छान परतला गेला तेलामध्ये तर खिचडी छान मोकळी होते, चिकट होत नाही। आता यात घातले मी चवीनुसार मीठ घालून थोडंसं परतून घेतले मी। हिरवी मिरची मी 2च टाकलेली आहेत, तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट पण घालू शकता यात। आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी घालताना ह्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही आहे, पाणी गरम करून घालायचं आहे। गरम करून पाणी घातल्यामुळे टेस्ट बदलत नाही खिचडीची, छान टेस्ट येते त्याला। थंड पाणी ओतल्यामुळे थोडीशी चव जाते खिचडीला, तेवढी टेस्ट येत नाही। आता इथे मी 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्यासाठी मी घेतलेलं आहे 2 वाट्या पाणी। 2 वाटी पाणी भरपूर होतं, जास्त चिकट पण होत नाही भात। आता याला झाकण ठेवून मीडियम गॅसवर 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊया। झटपट बनणारी खिचडी आहे, शिजायला खूप वेळ लागत नाही याला, पटकन शिजते। हे बघा शिजतच आलेली आहे। आता गॅस बंद करूया, थोडंसंच पाणी राहिलेलं आणि ती झाकून ठेवली 5 मिनिटं की छान होते मोकळी फट। हे बघा किती छान झालेली आहे। ते थोडंसं पाणी होतं ते पण हे एक झालेलं आहे। हे पहा किती छान झालेली आहे खिचडी। अजून थोडा वेळ झाकून ठेवली तर अजून मोकळी होते, चिकट होत नाही आणि खायला पण छान मऊ लागते। तर तुम्हाला ही रेसिपी, मी बनवलेली रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। आणि उपवासाची वरईची खिचडी तुम्ही बनवून पहा आणि कशी झाली ते मला सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मी आज तुम्हाला शाबू चिकट बनत असेल तर तो चिकट होऊ नये यासाठी काय करावे यासाठी टिप्स देत आहे। आणि शाबू भिजत कसा घालावा ते पण सांगणार आहे, कारण शाबूमध्ये पाण्याचं प्रमाण बरोबर झाले की मग शाबू चिकट होत नाही। पाण्याचं प्रमाण जास्त कमी झाले की मग शाबू चिकट किंवा जास्तच कोरडा बनतो। त्यासाठी मी घेतलेला आहे शाबू, हा मी भिजत घालणार आहे। आता ह्यात घातले मी पाणी, आणि शाबूमध्ये भिजत घालत असताना पाणी किती प्रमाणात घालायचं तर हे बघा, एवढं पाणी शाबूच्या वरती एवढं पाणी असलं पाहिजे। माप घेऊ शकता तुम्ही, बरोबर एवढं पाणी
शाबूच्या वरती असलं पाहिजे, तर शाबू खूप छान भिजतो आणि खिचडी चिकट पण होत नाही आणि जास्त मोकळी पण होत नाही, अशी कोरडी कोरडी लागत नाही, खूप छान बनते। या पद्धतीने शाबू भिजू घालून नक्की बघा तुम्ही। हे बघा पाणी मी किती घातले, बरोबर एवढं आहे शाबूच्या वरती। नक्की ट्राय करून बघा। चला तर मी तुम्हाला आता शाबूची रेसिपी दाखवते। खिचडी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे इथे शाबू। हे बघा, रात्री भिजत घातलेला शाबू किती छान फुलला आहे आणि अजिबात चिकट होणार नाही हा शाबू, 100% गॅरंटी देते मी। चला तर खिचडी कशी बनवायची, शाबूच्या खिचडीची रेसिपी मी तुम्हाला दाखवते। खिचडी बनवण्यासाठी मी कढईत 2 चमचे तेल घालत आहे। जास्त तेल पण नाही घालायचं, मग खूप तेलकट होते खिचडी आणि मग पित्ताचा त्रास होतो। मी 2च चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता त्यात मी हा कापून पाण्यामध्ये ठेवला होता बटाटा, तो मी तेलात घालून घेते। हा उकडून घेतलेला बटाटा नाहीये, कच्चा बटाटा आहे, तो मी तेलामध्ये आता तळून घेणार आहे छान। बटाटा पहा छान तळलेला आहे आता आणि शिजलेला पण आहे तेलामध्ये। मी कच्चाच बटाटा घेतलेला। आता बटाटा फ्राय झाला, त्यात घालते मी हिरवी मिरची। मी या 2 मिरच्या घालते कट केलेल्या। मला जास्त तिखट हवं असेल तर जास्त घालू शकता। आणि माझ्या पद्धतीने शाबू भिजवून नक्की बघा, किती छान भिजला आहे शाबू आणि खूप मोकळा होतो, अजिबात चिकट होणार नाही। आता मिरची तळून झालेली आहे, यात मी घालते शाबू। आता याला परतून घेते। आता यात घालते मी चवीनुसार मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, जाडसर कूट वाटून घेतलेला आहे मी शेंगदाण्याचा, आणि आता तो शेंगदाण्याचा कूट घालते यात आणि छान मिक्स करून घेते। आता मीडियम गॅसवर 5 मिनिटं मी परतून घेते छान शाबू, म्हणजे खिचडी छान शिजेल। 5 मिनिटं असंच परतत राहायचं आहे, म्हणजे खिचडी खाली चिकटणार नाही। हे पहा 5 मिनिटानंतर खिचडी किती छान तयार झाली आहे शिजून, एकदम मोकळी मोकळी। हे बघा, अजिबात चिकट होणार नाही आणि खायला पण खूप मऊ, एकदम लुसलुसीत। आता मी गॅस बंद करते, आपली खिचडी तयार झालेली आहे। आणि आता गॅस बंद करून 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे याच्यावर, म्हणजे आणखीन मऊ बनते खिचडी। गॅस बंद करायचा आहे। आता मी गॅस बंद करते। आता गॅस बंद केलाय, 5 मिनिट झाकून ठेवते मी। गॅस बंद करून असं 5 मिनिट झाकून ठेवली की वाफेवर अजून छान मऊ होते खिचडी। 5 मिनिटानंतर पाहू। चला 5 मिनिटानंतर मी दाखवते खिचडी तुम्हाला। बघा किती छान झालेली आहे आणि एकदम मोकळी झालेली आहे। आणि जास्त कोरडी पण झालेली नाही आणि चिकट पण झालेली नाही, खूप छान बनते खिचडी। माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही खिचडी। हे पहा, बघा किती छान झाली आहे, बघा किती छान झाली आहे खिचडी, एकदम मऊ
वयस्कर लोकसुद्धा खातील, ज्यांना दात नाहीत ते सुद्धा खाऊ शकतील. या पद्धतीने तुम्ही खिचडी नक्की बनवून पहा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा. हे पहा, ही चटणी आणि झटपट उपवासाची इडली कशी बनवायची याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान मऊ, हे बघा किती छान जाळीसुद्धा पडलेली आहे या इडलीला. आणि भिजवायचं टेन्शन नाही, पीठ आंबवण्याचंही टेन्शन नाही. झटपट 30 मिनिटात, अर्ध्या तासात तुम्ही ही इडली बनवू शकतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले झटपट बनणारी मऊ लुसलुशीत अशी उपवासाची इडली. त्यासाठी आपण पीठ भिजत घालणार नाहीत किंवा वाटायची गरज नाही आहे. अगदी झटपट बनणारी इडली तुम्ही कधीही बनवू शकता, केव्हाही. फर्मेंटेशन करायची गरज नाही आहे. आणि उपवासाच्या इडलीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे. हा आहे भगर, याला बरईचे तांदूळ पण म्हणतात. हे मी 1 वाटी घेतलेले आहेत. आणि हा साबुदाणा, ह्या चमच्याने मी 4 चमचे घेतलेला आहे. 1 वाटी भगरला 4 चमचे साबुदाणा आणि याच वाटीने 1 वाटी दही घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी शाबू मिक्सरमध्ये थोडासा जाडसर वाटून घेते. जास्त बारीक नाही करायचा, जाडसर वाटून घ्यायचा आहे. मी जाडसर असं वाटून घेते. हे पहा, शाबू वाटला आहे. यातच मी भगर घालते आणि जाडसर अशी पावडर बनवून घेते याची. हे पहा, मी या पद्धतीने पावडर बनवलेली आहे आणि याच पद्धतीने पावडर बनवून घ्यायची आहे. जास्त जाडसर पण नाही आणि जास्त बारीक पण नाही आहे, पाहू शकता तुम्ही. हे मी पूर्ण वाटून घेतलेलं आहे. हे पहा, आता यात दही घालूया. दही जास्त आंबटही असायला नको, फ्रेश दही असलं पाहिजे. 1 वाटी दही मी सगळंच घालते यात आणि याला छान मिक्स करून घेऊया. आणि माझ्या सर्वच रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यात काही बदलही करायचे असतील तरी सांगा, मी नक्की ट्राय करेन. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान भिजलेलं आहे दह्यामुळे, हे बघा. आता यात थोडंसं पाणी घालूया याच वाटीत दह्याच्या. आणि घालूया. पाणी तुम्ही जसं लागेल तसं घालू शकता. जास्त पाणी घालायचं नाहीये, कारण मग पीठ पातळ होण्याची शक्यता असते. आणि पीठ पातळ होऊ द्यायचं नाहीये आपल्याला, कारण झटपट इडली बनवायची आहे. अजून थोडंसं पाणी बसेल, त्यासाठी मी थोडं पाणी घालते. आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार, वेळ असेल तसं वेळेनुसार पण अर्धा तास भिजत घालू शकता किंवा 15 मिनिटही भिजत घातलं तरी चालेल. जास्त वेळ ठेवायची गरज नाही. आणि 1 तास जर भिजवलं तर मग तर खूपच छान, खूपच मऊ आणि लुसलुशीत इडली बनते. हे बघा, बॅटर बनवलेलं आहे मी असं. जास्त पातळ नाही बनवायचं. आणि घट्टच झाले तर नंतर आपण आणखीन पाणी घालू शकतो. थोडंसं पाणी घालते मी, अजून 2 चमचे. पीठ छान फेटून भिजवून घ्यायचे आपल्याला. यात मीठ वगैरे काहीच नाही घालायचं, आता नंतरच घालायचं आहे. हे बघा बॅटर, आता या पद्धतीने बॅटर झालं पाहिजे. आता हे बॅटर मी अर्धा तास असं झाकून ठेवणार आहे. अर्धा तासानंतर पाहूया. अर्धा तास झालेला आहे. आता आपण पीठ पाहूया. हे पहा, हे पहा पीठ फुललेलं आहे. वरईचे तांदूळ पण छान फुललेले आहेत.
आता यात घालूया आपण चवीनुसार मीठ. छान मिक्स करून घेते मी. छान फेटून घ्या असं, म्हणजे इडली कशी मऊ आणि लुसलुसीत होईल. 5 मिनिट असं फेटून घेते मी. नंतर आता आपल्याला पाणी घालायची गरज लागलेली नाही बिलकुल. हे पहा, आपल्याला असेच कन्सिस्टन्सी हवे. हे पहा, आता आता इडली पात्राला तेल लावून घेते मी. मी इथे इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यात लिंबाची फोड टाकलेली आहे. लिंबाची फोड टाकल्यामुळे तळाला जे काळं होतं ते काळं होणार नाही. पाणी गरम करायला ठेवले, उकळी येऊ देऊ पाण्याला. आता यात मी घालणार आहे थोडासा सोडा. जास्तही नाही घालायचा. हे बघा, एवढा सोडा टाकते मी, 1 चुटकी. आणि याला छान फेटून घ्यायचं आहे. हे पहा, इडलीचं पीठ तयार झालेलं आहे. यानंतर मी तुम्हाला उपवासाची चटणी पण दाखवणार आहे इडली सोबत. आता याला तेल लावून घेतलेलं आहे मी. यात पीठ टाकते आता इडली पात्रामध्ये. सोडा टाकल्यामुळे इडली छान फुगते आणि हा उपवासासाठी छान ऑप्शन आहे. कारण तळलेलं शाबू वगैरे खाऊ वाटत नाही सारखंच. आणि आता ह्यावेळेस महाशिवरात्री आणि एकादशी लगट आलेली आहे, त्यामुळे छान ऑप्शन आहे हा इडली. आणि वयस्कर जी लोक आहेत ती पण खाऊ शकतात. एवढी मऊ आणि लुसलुसीत छान इडली होते. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली ते मला नक्की सांगा. हे बघा, 12 इडल्या झालेल्या आहेत आपल्या. 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आपण आणि 4 चमचे साबुदाणा घेतलेला होता. त्यामध्ये 12 इडल्या होतात. पीठ मी इडली पात्रामध्ये घेतलेलं आहे. आता इडली आपण कुकरला लावून घेऊया. इडली कुकरला लावून घेते मी. छान उकळी आली आहे पाण्याला. आणि लिंबू टाकल्यामुळे बघा पाणी थोडंही हे होत नाही, म्हणजे काळं होत नाही बुडाला. आणि गॅसची फ्लेम आपल्याला फुल पण करायची नाही आणि जास्त बारीक पण करायची नाहीये, मीडियम करायची आहे. मीडियम गॅसवर आपण आता 10 मिनिटं इडली वाफवून घेऊया. इडली तयार होते तोपर्यंत मी तुम्हाला चटणीची रेसिपी दाखवते. खूप मस्त आणि टेस्टी चटणी बनते ही. हा आहे ओला नारळ. ओला नारळ मी फोडून फ्रीजमध्ये ठेवून देते, त्यामुळे थोडासा असा सुकल्यासारखा वाटते, पण ओला नारळ आहे. आणि ओल्या नारळाची चटणी खूप छान बनते. त्याचे मी काप करून घेते, छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहेत. मी सर्व नारळाचे काप करून घेते. हे पहा, मी नारळाचे काप करून घेतलेले आहेत छोटे छोटे. आणि चटणीसाठी साहित्य पण खूप लागणार नाही आपल्याला. त्यासाठी मी नारळ कट करून घेतलेला आहे. आणि सुक्या लाल मिरच्या घालते 3, यामुळे कलर खूप छान येतो चटणीला. चवीनुसार मीठ घालूया. आणि टेस्टसाठी फ्लेवरसाठी हिंग थोडंसं. जर तुम्ही उपवासाला हिंग खात नसाल तर नका घालू, मी घालते थोडंसं फ्लेवरसाठी. आणि थोडे जिरे, जिऱ्याने पण खूप छान टेस्ट येते. आणि आता याला असंच वाटून घेते मी, पाणी नाही घालणार आताच. हे पहा, चटणी वाटून घेतली मी. आणि आता थोडीशी साखर टाकते. बघा, ही अशी वाटून घेतलेली आहे. पहिल्यांदाच पाणी घातल्यानंतर कसं होतं, मग बारीक वाटलं जात नाही नारळ वगैरे. त्यामुळे आता पाणी घालूया थोडंसं आणि परत एकदा वाटून घेऊया. ही तयार आहे आपली ओल्या नारळाची चटणी. बघा किती छान कलर आलाय आणि खायला तर खूप टेस्टी लागते, एकदम मस्त.
तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तर जिरे टाका, फक्त हिंग टाकायची गरज नाही आहे. खूप छान लागते चटणी. चला मी आता इडली दाखवते तुम्हाला कशी झाली ती. 10 मिनटं झालेली आहेत. आता पाहूया इडली कशी झाली. झाकण उघडताना हळूच उघडायचं आहे, कारण त्यातून खूप गरम वाफ येते आणि मग भाजण्याची शक्यता असते. हे पहा, आपल्या चाकूला लागत नाहीये. इडली छान फुललेली आहे. आता मी इडली काढून घेते. सर्व इडली मी काढून घेते. हे पहा, मी सर्व इडली काढून घेतलेली आहे. किती छान फुलली आहे बघा इडली. मी काढून दाखवते तुम्हाला एक इडली. चला मी काढून दाखवते तुम्हाला इडली. खूप छान तेल लावल्यामुळे हे बघा, जास्त हे करायची गरज नाही. किती छान झाली इडली बघा. हे बघा, मस्त फुलली सुद्धा. हे पहा, खूप छान बनतात ह्या उपवासाच्या इडल्या. तांदळाच्या इडलीपेक्षा सुद्धा खूप छान असतात आणि खायला टेस्टी पण लागतात. हे पहा इडली कशी झाली आहे बघा. आतून पण खूप मस्त जाळी आली आहे इडलीला. पाहू शकता तुम्ही. खूप छान झालेली आहे इडली. तर माझ्या पद्धतीने उपवासाची इडली रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला आज मी घेऊन आले साबुदाण्याचे परफेक्ट वडे कसे बनवायचे. त्यासाठी खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे. वडे तेलात टाकल्यानंतर विरघळतात, वडे परफेक्ट बनत नाहीत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि शाबू भिजत घालताना पाणी किती घालायचं, शाबू किती घ्यायचा, हा पण व्हिडिओ मी किचन टिप्समध्ये टाकलेला आहे. नक्की बघा तोही. शाबूची खिचडी बनवली आहे त्यात पण मी सांगितलेलं आहे. या ठिकाणी मी घेतलेले आहेत 4 मिरच्या बारीक कट करून, 2 बटाटे. आता हे 2 बटाटे छान बारीक करून घेणार आहे मिरच्यामध्ये मिक्स करून, म्हणजे मसाला बटाट्यामध्ये मिक्स झाला पाहिजे छान. आता बटाटा मिरच्यामध्ये मिक्स करून घेतला छान, म्हणजे वड्याला खूप छान टेस्ट येते, चव येते. आता बटाटा छान बारीक होतोय. बटाटा छान बारीक झाला की त्यात आपण शाबू घालून घ्यायचा आहे. यामध्ये मी 2 वाट्या शाबू घालणार आहे. 2 बटाटे घेतलेले आहेत उकडून, त्यात 2 वाट्या शाबू घालणार आहे. 2 वाटी शाबूला 2 बटाटे अगदी योग्य प्रमाण आहे. आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. अगदी परफेक्ट वडे बनतात. तेलात टाकल्यास फाटत नाहीत, मस्त क्रिस्पी बनतात. भरपूर जणांचं असं असतं वडे कुरकुरीत बनत नाहीत, तर अगदी कुरकुरीत बनतात हे वडे. हे बघा, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी. आता हे छान मिक्स करून घेऊया. यात मी टाकते चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकून परत छान मळून घ्यायचं हे मिश्रण. अगदी एकजीव झालं पाहिजे, म्हणजे कसं सर्व मसाला मिसळतो त्यात आणि वड्यांना छान चव येते. आणि जेवढं छान तुम्ही मळून घ्याल तेवढे छान कुरकुरीत वडे बनतात. आणि अशाच उपवासाच्या खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तेही व्हिडिओ तुम्ही सर्वजण पहा. शाबूची खिचडी मऊ होण्यासाठी काय करायचं, शाबू कसा भिजत घालायचा, त्यात पाणी किती घालायचं, सर्व प्रमाण मी सांगितलेलं आहे. आता हे बघा छान मळून झालेलं आहे पीठ. बघा कसं मळून घेतले मी. आणि असंच एकजीव झालं पाहिजे, पूर्ण चिकट झालं पाहिजे पीठ. हे बघा एकजीव झाले एकदम ते. आणि शाबूमध्ये पाणी जास्त झालं, वडे फुटण्याचं कारण सांगते मी. शाबूमध्ये पाणी जास्त झालं आणि पीठ मळताना आपण वड्याचं पातळ वाटत असेल पीठ, तर ते वडे तेलात 100% फुटतात, म्हणजे फुटतातच. पीठ असं घट्ट झालं पाहिजे. शाबू छान भिजला की वडे परफेक्ट होतात. शाबूला पाणी कमी जास्त झालं की वडे मग फाटतात किंवा मग फुगत नाहीत. तर यामध्ये शाबू भिजवणं ही खूप महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही नक्की फॉलो करा. आता मी या पिठाचे वडे बनवून घेते. बघा वडे कसे बनवून घेते या पद्धतीने. बघा किती छान वडा बनतोय. सर्व बाजूने अगदी मऊ छान मळलं गेले पीठ, त्याच्यामुळे कुठे त्याला चीर तडा वगैरे काहीच पडत नाही आहे. खूप छान मऊ मऊ बनत आहेत वडे. चला तर मी सर्वच वडे बनवून घेते या पद्धतीने. अजून एक वडा दाखवते तुम्हाला मी बनवून. बघा कसं बनवायचं ते. खूप सोपं आहे हे, अवघड काही नाही यात. नवीन शिकणारे सुद्धा अगदी परफेक्ट वडे बनवतील. फक्त पीठ पातळ नाही झालं पाहिजे,
पीठ घट्टच असायला पाहिजे. घट्ट पीठ असेल तर तेलात सोडल्यास एकदम कुरकुरीत वडे बनतात. बघा हा पण वडा मी बनवून दाखवलेला आहे तुम्हाला. आणि शेंगदाणे थोडेसे जाडसरच टाकायचे आहेत त्यात, म्हणजे कसं दाताखाली शेंगदाणा आला की खूप छान लागतं कुरकुरीत. आणि हे बघा मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत या पद्धतीने. काही वड्याचा कलर तुम्हाला चेंज दिसत असेल तर मी त्यात थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. तिखट कमी, हिरव्या मिरच्या माझ्याकडे कमी तिखट होत्या त्यामुळे थोडंसं लाल तिखट घातले, त्याच्यामुळे बाकीच्या वड्यांना असा लालसर कलर आलेला आहे. आणि ज्या वड्यांना पांढरा कलर आलेला आहे त्यात मी फक्त हिरवी मिरची घातलेली आहे. हे बघा या पद्धतीने सर्व वडे बनवून तयार आहेत. चला तर हे वडे तळून कसे घ्यायचे ते मी तुम्हाला दाखवते. आणि हे वडे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत छान. बघा तेल तापलेलं आहे, तेल जास्ती तापलेलं नसावं. आणि तेल तापल्यास गॅस मीडियम करायचा आहे. फुल गॅसवर वडे अजिबात तळायचे नाहीत. फुल गॅसवर वडे तळले तर ते आतून कच्चे राहतात आणि वरून मग करपले जातात. त्यामुळे मीडियम गॅसवर छान तळून घ्यायचे. वडे तळायला 5 ते 7 मिनटं तरी लागतातच छान क्रिस्पी बनायला. त्यामुळे मीडियम गॅसवर वडे छान तळून घ्यायचे आहेत. हे बघा मी दुसऱ्या साईडने वडे तळून घेते. असेच मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत वडे. आणि वड्यांना जास्त तेल पण लागत नाही. बघा तुम्ही सर्व वडे तळायचे झाल्यानंतर तेल आपण जेवढं टाकलं होतं तेवढंच तेल कढईमध्ये राहणार आहे. आणि मी टाकलेले रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही सर्वांनी बघून नक्की कमेंट करून सांगा. आवडले तरी कमेंट करा, नाही आवडले तरी कमेंट करा सर्वजण. हे बघा वड्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आता. सर्वच वडे मी पलटी करून घेते एक वेळेस अजून. बघा किती छान कलर येतो याला. मीडियम गॅसवर तळल्यामुळे असा गोल्डन कलर येतो छान आणि एकदम खरपूस होतात वडे मस्त. हे बघा तयार झालेले आहेत आपले वडे. बघा किती छान तळून झालेले आहेत. कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. हा पहा खूप छान कलर. जसे वडे तुम्हाला बाहेर भेटतात तसेच वडे बनतात ह्या पद्धतीने बनवलात तुम्ही तर एकदम क्रिस्पी. बघा किती छान. एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे कसा झाला आहे ते पाहण्यासाठी. खूप छान फुगलेला पण आहे वडा. आतून मस्त मऊ लुसलुसीत झालेले आहेत आणि वरून कुरकुरीत झालेले आहेत एकदम वडे. हा बघा किती छान फुगला आहे बघा वडा. गरम आहे त्यामुळे भाजत आहे. हे बघा किती छान फुलला आहे वडा आतमधून. आणि हा वडा तुम्ही ओल्या नारळाची चटणी बनवू शकता, त्याच्यासोबतही खाऊ शकता, किंवा दह्यामध्ये साखर टाकून दह्यासोबतही खूप मस्त लागतात. व्हिडिओ साऱ्या टिप्स पण सांगणार आहे मी तुम्हाला. आणि उरलेल्या शाबूपासून मी हे आप्पे बनवलेले आहेत. शाबूची खिचडी उरलेली होती माझ्याकडे रात्रीची, त्या खिचडीपासून मी हे आप्पे बनवलेले आहेत. तर खायला खूप टेस्टी लागतात हे आप्पे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हा शाबू घेतलेला आहे मी. काही कालची खिचडी उरलेली आहे आणि काही भिजवलेला शाबू घातलेला आहे. त्यात घालते मी हिरवी मिरची बारीक कट करून 2 मिरच्या घातलेल्या आहेत. 2 उकडलेले बटाटे घातलेले आहेत. शाबू 2 वाटी शाबू असेल, 2 वाटी शाबूला 2 उकडलेले बटाटे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट भाजलेला आणि 2 ते 3 मिरच्या कट करून घातलेल्या आहेत. आणि यात चवीनुसार मीठ घालूया आणि हे मिश्रण छान मिक्स करून मळून घ्यायचं आहे. मिक्स एवढं एकजीव झालं पाहिजे पूर्ण मिश्रण. असं मिक्स करून घ्यायचे. छान पीठ मळल्यासारखं झालं पाहिजे ते, तरच आपल्याला टेस्ट येईल छान. ह्याचे गोळे बनले पाहिजेत छान. आपण शाबूचे वडे कसे बनवतो, आणि शाबूचे वडे रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे. खूप छान परफेक्ट 100% परफेक्ट बनणारी रेसिपी, अगदी अचूक प्रमाण वापरून बनवलेली आहे. तो पण व्हिडिओ नक्की पहा. आणि व्हिडिओ माझे कसे वाटतात तुम्हाला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला. आता शाबूला मसाला खूप छान मिक्स झालेला आहे. मीठ तिखट लागलेलं आहे व्यवस्थित. आता या पिठाचे छान गोल गरगरीत गोळे बनवून घेते मी. आप्पे पात्र तुमच्याकडे जे असेल त्या साईजचे तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता. चला तर गोळे कसे बनवायचे तुम्हाला सांगते मी. आणि एक खास टिप्स देते. जर तुमचं हे पीठ पातळ झालं असेल तर तुमच्याकडे भगर किंवा आपण वरईचे तांदूळ म्हणतो ते जर असतील तर ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे तांदूळ आणि ते पीठ यात घालायचं आहे. 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि मग नंतर त्याचे गोळे बनवा. म्हणजे आप्पे पात्राला चिकटणार नाहीत आणि छान कुरकुरीत होतील. हे मिश्रण जर पातळ झालं तर मग आप्पे पात्राला आप्पे चिकटतात आणि निघायला खूप मग अवघड होतं.
एवढे सोप्या पद्धतीने निघत नाहीत, त्यामुळे तुम्ही वरईचे तांदूळ यात मिक्सरला बारीक करून घालू शकता। या पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे। हाताला पहिले तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळे कसं ते मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही। आणि मी सर्व गोळे याच पद्धतीने बनवून घेते। बघा मी कसं बनवते। याच आकाराचे सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत। हे पहा, 2 वाट्या शाबूचे भरपूर आप्पे बनतात। 2 आप्पे पातळ तरी होतात। हे बघा मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत असे आप्पे। आता आप्पे पात्राला थोडंसं तेल लावून घेऊया आपण। किती छान झालेत बघा हे गोळे। आणि याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। मस्त झालेले आहेत। शेंगदाणे पण थोडीशी जाडसर भरट करूनच घालायचे आहेत त्यात। आता आप्पे पात्राला तेल लावून घेऊया। तेल लावल्यामुळे कसं आप्पे खाली चिकटणार नाहीत। तेल लावा किंवा तुम्ही तूपही लावलं तरी काही हरकत नाही, तुमच्या आवडीनुसार। मी तेल लावून घेते। आणि पहिल्यांदा तेल टाकताना थोडंसं जास्तच टाकायचं आप्पे पात्रात, म्हणजे कसं आप्पे चिकटणार नाहीत। नंतर दुसरं लावल्यास आपण नंतर नाही लावलं तेल तरी चालतं। हे बघा हे आप्पे मी असं या पद्धतीने ठेवून घेते आता आप्पे पात्रामध्ये। खूप छान आणि कमी तेलात 1 चमचा तेलात एवढे आप्पे होऊन जातात। तेलकटसुद्धा होत नाहीत आणि खायलाही हेल्दी आहेत। तर नक्की ट्राय करून बघा। हे मी सर्व आप्पे पात्रामध्ये घालून घेतलेले आहेत आता। आणि आता याला गॅस फुल करायचा नाही आहे, बारीक गॅसवर छान झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहेत। 5 ते 7 मिनटं लागतात एका साईडने वाफायला आप्पे। 5 ते 7 मिनटं मी झाकण ठेवून वाफवून घेऊया। झालेले आहेत 5 ते 7 मिनटं। आता याला मी पलटी करून घेते। इकडल्या साईडनं आपण याला भाजून घेऊया परत एकदा। हे बघा किती छान निघतात तेल लावल्यामुळे। आणि ते घट्ट झाले मिश्रण, पातळ झालेलं नाही आपलं, त्याच्यामुळे आप्पे लवकर छान दुसऱ्या बाजूने करपूस भाजून घेऊया। हे बघा किती छान कलर आलाय खालच्या बाजूने याला। आणि जर पीठ पातळ झालं तर मग असं निघत नाहीत आप्पे, चिकटून बसतात आप्पे पात्राला। हे बघा किती छान झाले। सर्वच आप्पे मी आता पलटी मारून घेते। हे बघा सगळेच आप्पे मी दुसऱ्या साईडने खरपूस भाजायला ठेवलेले आहेत। आणि आता झाकण ठेवायची गरज नाही आहे, आणि जरी ठेवलं तरी काही हरकत नाही। त्यामुळे दोन्ही साईडने छान मधून पण शिजतील आप्पे, मध्ये कच्चे राहणार नाहीत। आणि हे बारीक गॅसवरच करायचं आहे। गॅस मोठा केला तर मग शिजले जाणार नाहीत आप्पे व्यवस्थित, शाबू आतमध्ये कच्चा राहील। चला दुसऱ्या साईडने बघून घेऊ आपण कसे झालेले आहेत आप्पे। हे बघा छान शिजलेले आहेत, अलगद निघत आहेत हे, त्याचा अर्थ मस्त शिजलेत। हे बघा किती छान कलर आला आहे। आणि हे आप्पे करताना बारीक गॅसवरच करायचे आहेत। मोठा गॅस केला तर मग वरून कलर त्याला एकदम काळपट येईल आणि आतून शाबू तसाच कच्चा राहील। त्यामुळे हे बारीक गॅसवरच करून घ्यायचं आहे। आणि हे बघा किती छान झालेले आहेत आप्पे। आणि हा खूप उपवासासाठी छान पदार्थ आहे। शाबूची खिचडी तर आपण दरवेळेसच खातो। या पद्धतीने मी सर्वच आप्पे करून घेतलेले आहेत। हे पहा। आणि हे आप्पे तुम्ही ओल्या नारळाची चटणी किंवा ओला नारळ नसेल तर सुक्या खोबऱ्याची चटणी बनवू शकता। उपवासाच्या चटणीचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे रेसिपीचा। उपवासाच्या मी 5 ते 7 रेसिपी टाकलेल्या आहेत, त्या रेसिपी तुम्ही नक्की पहा। आणि माझ्या उपवासाच्या बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हा सर्वांचा असाच सपोर्ट असू द्या। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।